आज ENTच्या OPDमध्ये होतो मी. ENT म्हणजे इयर, नोज अँड थ्रोट. ठीक आहे. तिथे काही पेशंट बघत होतो कन्सल्टंटसोबत. ओके. आणि मी कन्सल्टंट तिथं ना आज मी कन्सल्टंटला बघितलं असं पाल्पेट करत होता. लिम्फ नोड्स नेकमधले. तिथे काही लिम्फ नोड्स असतात नेकमध्ये आणि मॅन्डिबलच्या खाली इकडे या बाजूला. तर तो फ्रंट साईडने पाल्पेट करत होता. मग ते मी स्वतः पाहिलं. मग परवाच माझी एक्झाम होती आणि मी पण असंच पाल्पेट केलं होतं एक्झाममध्ये. आणि एक्झामिनर मला म्हटलं की डोंट यू इवन नो हाऊ टू पाल्पेट लिम्फ नोड्स, लेट मी शो यू हाऊ टू पाल्पेट. मग तो पेशंटच्या मागे गेला आणि मग ते काहीतरी असं रिच्युअल करून ते पाल्पेट करून दाखवलं आणि मग म्हटलं की हां, हे असं पाल्पेट करायचं असतं. पण त्याने काय फरक पडतो की तुम्ही म्हणजे असं पाल्पेट करा किंवा तसं पाल्पेट करा. पर्पज जो आहे पाल्पेशनचा की ट्यूमर आहे, स्वेलिंग आहे, पेन आहे, नाही का, ते तुम्ही कसं पण पाल्पेट करू शकता. आणि त्याचं परफेक्ट एक्झाम्पल होतं की तो जे कन्सल्टंट होता तो विथ 20-30 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, ही हॅज इव्हेंच्युअली फिगर्ड इट आउट की म्हणजे काय फरक पडत नाही. की कारण कसं आहे बघा, पेशंट पुढे बसलेला असतो प्रत्येक वेळी फक्त पाल्पेशनसाठी बॅकसाईडला जाऊन म्हणजे डझंट मेक सेन्स. नाही का, तुम्हाला तीच इन्फॉर्मेशन जी पाहिजे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला जर इझिली मिळत असेल तर वाय नॉट चेंज द प्रोसेस किंवा थोडंसं क्रिएटिव्ह किंवा नाही का जी मेथड आहे त्याला थोडीशी मॉडिफाय करा, रेसिपी जी आहे त्याला थोडीशी ट्विक द्या आणि तुम्हाला पाहिजे तसे थोडंसं बनवा. असं त्या टाईपमध्ये क्रिएटिव्ह असं काही नाही आहे मेडिसिनमध्ये. इंडियामध्ये स्पेशली जे डॉक्टर्स पण आहेत, इट्स व्हेरी जसं पुस्तकामध्ये असलेलं आहे म्हणून असं करा. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, अशा याच्यामध्ये एकतर म्हणजे जे स्टुडंट्स असतात त्यांचं मोरल आहे ते डाऊन होतं. ठीक आहे. क्रिएटिव्हिटी नाही त्यामुळे म्हणजे ते काम व्हायला पाहिजे, त्याचं डायग्नोसिस व्हायला पाहिजे, पेशंटला हेल्प व्हायला पाहिजे. ते न होता अशा ह्याच्यामध्ये अडकून मुलंच फेल होतात.